महाविद्यालय गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी उपप्राचार्य आणि भूगोल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। 2019 हे वर्ष लॉकडाऊनचं वर्ष म्हणून संपूर्ण जगामध्ये परिचित झालं आणि मग अशा वेळेस शाळा महाविद्यालय उद्योग बंद पडले, संपूर्ण जनता घरामध्ये बंद झाली आणि अशा वेळेस आपण प्रॅक्टिकली काही काम करू शकतो का याचा विचार माझ्या मनामध्ये आला। आमच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या BA द्वितीय वर्ष भूगोलाचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये देखील SEC म्हणजे स्किल इन्हान्समेंट कोर्स यासाठी या अंतर्गत आम्ही सॉइल जॉग्राफी हा विषय टाकलेला आहे। विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना प्रॅक्टिकली विद्यार्थी हा कशा पद्धतीनं तो व्यक्ती स्वयंपूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण काय करू शकतो या संदर्भात लॉकडाऊनच्या काळामध्ये विचार केला गेला आणि त्याचाच एक भाग म्हणून मी माझ्या घराच्या बाजूला जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जैविक भाजीपाला गार्डन करण्याचा मी संकल्प केला। साधारणतः संपूर्ण जग हे रासायनिक खतांचा वापर, कीटकनाशकांचा वापर करून अन्नधान्य, फळं आणि भाजीपाला उत्पादन करण्याच्या पाठीमागे जणू स्पर्धाच त्यांनी केलेली आहे आणि मग अशा वेळेस मानवी जीवनाचं आणि मानवांचं आरोग्य हे कशा पद्धतीने निरोगी राहील या दृष्टिकोनातून संपूर्ण जग मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे आणि हे करत असताना आपण यासाठी काय करू शकतो हा देखील विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्याला एक महत्त्वाचा जो वेळ सापडला तो म्हणजे लॉकडाऊन। आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण देखील आपल्या विषयाशी निगडीत पर्यावरण संवर्धनाच्या साठी आपण काही करता येऊ शकतं का आणि कीटकनाशक विरहित आणि रासायनिक खताचा वापर न करता भाजीपाला आपण तयार करू शकतो का या दृष्टिकोनातून आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून हे जे तुम्हाला तुमच्या समोर जे दिसतो आहे, माझ्या आजूबाजूला जो भाग दिसतो आहे, जो एरिया, तर तिथं मी भाजीपाला लागवड केलेली आहे। साधारणतः ऑगस्ट 2019 मध्ये ही लागवड पहिल्यांदा केली होती। आता यासाठी जो खर्च आला तो खर्च म्हणजे साधारणतः 2 ट्रॅक्टर मी माती घेतली आणि एक साधारणतः 12,000 रुपयाची जी कंपाऊंड आहे, गाडीचं हे जे रिंगल टाकून हे संपूर्ण कंपाऊंड केलं, गेट केलं आणि मधल्या बाजूला माती या ठिकाणी टाकली। पहिल्यांदा या मातीमध्ये कसल्याही पद्धतीचा सेंद्रिय खत मी टाकलेला नव्हता आणि नंतरचा जो आताचा जो सीझन आहे त्या आताच्या सीझनमध्ये मात्र मी गांडूळ खत टाकलेलं आहे, शेळ्याच्या ज्या लेंड्या आहेत त्या देखील टाकलेल्या आहेत। विशेष म्हणजे फवारणी करत असताना जो लिंबोळी अर्क आहे तो लिंबोळी अर्क यामध्ये असा आम्ही ठेवलेला आहे आणि लिंबोळी अर्कच्या सहाय्यानं आम्ही या भाजीपाल्याला अशा पद्धतीने आम्ही फवारतो। म्हणजे रासायनिक खताचा जो उपयोग आहे तो उपयोग आम्ही या ठिकाणी करत नाहीये आणि मला सांगायला आनंद वाटेल की ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या 3 महिन्यामध्ये साधारणतः जैविक भाजीपाला आम्ही संपूर्ण घरामध्ये आम्ही खाल्लो। अतिशय चविष्ट अशा पद्धतीचा हा भाजीपाला होता। मला मान्य आहे याचं उत्पन्न कमी आहे, परंतु त्यातून जे निरोगी जे शरीर आहे त्या शरीरासाठी ते अतिशय आवश्यक आहे आणि मी काहीतरी या संदर्भात काहीतरी काम केलं आणि ती एक वेगळं समाधान या जैविक भाजीपाला गार्डनच्या माध्यमातून झालेलं आहे। आता हा करण्याचा उद्देश हा आहे की एकतर आपण जैविक भाजीपाला आपण खातोय आणि त्यासोबत आम्ही पर्यावरणाचं जतन करतोय, मातीचं जतन करतोय। 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये आपण साजरा करतो आणि मातीच्या आरोग्यासाठी आपण काय करतो हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्याच्या समोर आहे। मी आणि आपण सर्व मिळून प्रॅक्टिकली काय करू शकतो या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं आवश्यक आहे, जेणेकरून मातीचं आरोग्य निश्चितच योग्य राहील, निरोगी राहील आणि
मातीमधून उत्पादित झालेले जे अन्नधान्य आहे, फळं असतील, भाजीपाला असेल, ते आपण खाल्ल्याच्या नंतर आपलं देखील आरोग्य हे अतिशय निरोगी राहू शकतं. आणि हा प्रयोग केवळ मी करून चालणार नाही. आपल्या पृथ्वीवरचं जे पर्यावरण आहे ते पर्यावरण खूप ढासळलेलं आहे, प्रदूषित झालेलं आहे. औद्योगिकरण, नागरीकरण, अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आपण खूप मोठ्या प्रमाणात आपण वापरतो आहे, यूज करतो आहे. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढेल, HYV हाय यील्डिंग व्हरायटीज आपण निर्माण केलेल्या आहेत. गरज आहे वाढत्या लोकसंख्येनुसार. परंतु जगामध्ये एक ट्रेंड आता सुरू झालेला आहे की जैविक शेती, जैविक भाजीपाला, जैविक फळबाग, जैविक अन्नधान्याचं उत्पादन कशा पद्धतीनं आम्हाला वाढवता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये केले जात आहेत. भारत सरकार आणि भारत सरकारचा कृषी मंत्रालय आणि आमच्या महाराष्ट्राचा कृषी मंत्रालय देखील अशा पद्धतीचे प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक संस्था असतील किंवा आमच्यासारखे प्राध्यापक असतील, एक अभ्यासक शेती तज्ज्ञ असतील, हे जैविक शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत आणि ही काळाची गरज बनलेली आहे. हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट साधारणतः 12x25 हा प्लॉट आहे. आणि या प्लॉट मध्ये आता या ठिकाणी पहा, की आम्ही याला खेडेगावामध्ये वालाच्या शेंगा असं म्हणतो. अगदी टवटवीत अशा पद्धतीच्या या वालाच्या शेंगा या ठिकाणी आलेल्या आहेत. एवढंच नाही तर आम्ही या प्लॉट मध्ये जवळपास 10-12 भाजीपाला आम्ही घेतलेले आहे. हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की हे चवळी आहे. ही चवळी या ठिकाणी आम्ही लावलेली आहे. हे पहा, इथं हे वांग्याची एक 8-10 आम्ही झाडं लावलेली आहेत. परत हे भेंडी आम्ही लावलेली आहे. याबरोबरच इकडं आपण पाहतोय ककडी आहे, गोबी आहे, मिरची आहे, पालक आहे, बीट आहे, हे शेपू आहे आणि यासोबतच कोथिंबीर आहे, कारला आहे, दोडका आहे. हे पहा, या ठिकाणी कारलं दोडकं लावलेलं आहे. इकडच्या बाजूला या ठिकाणी आम्ही गाजर, घरच्या घरी आम्हाला गाजर खाता येईल का याचाही हा विचार केला गेला आणि गाजर आम्ही इथं लावलेला आहे. यासोबतच टोमॅटो पहा, अति कसल्याही पद्धतीची फवारणी न करता आम्ही टोमॅटो या ठिकाणी लावलेले आहेत आणि अगदी फवारणी कसली न करता एक टोमॅटो अशा पद्धतीचा आलेला आहे. हे वांग आहे. त्या वांग्याचे जे रोप आहे ते रोप आम्ही भाजीपाला रोप आम्ही बाजारातून आणलं आणि या ठिकाणी लावलेला आहे. हा शेवगा आहे आणि हा शेवगा देखील चांगल्या पद्धतीचं उत्पादन आम्हाला देतो. सांगण्याचा उद्देश हा आहे की आम्हाला जैविक भाजीपाल्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबामध्ये एकतर आपण काहीतरी पैसे वाचवले. साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये 2 ते 3 हजार रुपयापर्यंतचा भाजीपाला मला या ठिकाणी जैविक भाजीपाला घेता आला आणि आता नोव्हेंबरच्या एंडिंगला हा भाजीपाला लागलेला आहे. अतिशय टवटवीत अशा पद्धतीची शेपू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आपण काहीतरी करू शकतो आणि ते केलं पाहिजे. केवळ बाजारामधून भाजीपाला आणून खाण्यापेक्षा आणि विषयुक्त भाजीपाला आपण खाण्यापेक्षा निरोगी भाजीपाला आपण करू शकतो का याचा विचार आम्हाला करावा लागेल. आणि मला आनंद आहे लॉकडाऊनच्या या पिरियडमध्ये विशेषतः आमच्या विद्यापीठाच्या अंतर्गत जो सॉइल जिओग्राफीचा आताच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जो SECचा जो विषय आम्ही ठेवलेला आहे, विद्यार्थ्यांना स्किन इन्हान्स कसं करता येईल आणि तो विद्यार्थी अशा पद्धतीचा भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला असेल, सेंद्रिय फळ लागवड असेल, सेंद्रिय अन्नधान्याचं उत्पादन असेल, यातून तो चांगल्या पद्धतीचं उत्पादन तो करू शकतो आणि विद्यार्थी हा स्वयंप्रेरणेनं स्वतःचा उद्योग तो करू शकतो का आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह भागू शकतो का, हा त्या पाठीमागचा उद्देश होता. म्हणजे तसा मतलब हा 2 प्रकारचा आहे. या भाजीपालाचा जो गार्डन आहे, माझी जैविक भाजीपाला गार्डन आहे, या भाजीपाल्याच्या गार्डन मधनं एकतर मला पैसे माझे वाचले, माझा जो फावला वेळ आहे तो इथं गेला
आणि दुसरीकडे जे फावला वेळ जात होता तो मी इथं स्वतः थांबतो, स्वतः याला मी पाणी घालतो. एका आठवड्यामध्ये एक वेळेस मी पाणी घालतो, म्हणजे एका महिन्यामध्ये साधारणतः 4 वेळेस मी याला पाणी घालतो. आणि जेव्हा वाटलं असं की भाजीपाल्याची वाढ होत नाहीये, अशा वेळेस मी गांडूळ खताचा उपयोग करतो. कधी कधी दुसऱ्या सेंद्रिय खताचा देखील वापर मी करतोय. आणि यानंतर माझ्या डोक्यात अशी कॉन्सेप्ट आहे की आमच्या घराच्या समोर असे मोठमोठे झाडं आहेत, अशोकाची झाडं आहेत 5-6 उंच. उन्हाळ्यामध्ये हे जे वृक्ष आहेत, ह्या वृक्षाची पानगळती खूप मोठ्या प्रमाणात होते. आणि ही जी पानगळती आहे ती पानगळती एका ठिकाणी खड्डा करून साठवून त्या पानापासूनच चांगल्या पद्धतीचा सेंद्रिय खत या बाजूच्या भागामध्ये करण्याचा विचार आहे. म्हणजे गांडूळ खत आम्ही विकत आणण्यापेक्षा किंवा कुठलाही सेंद्रिय खत विकत आणण्यापेक्षा आमच्या परिसरामध्ये जे काही पालापाचोळा आहे, आमच्या परिसरामध्ये जे काही झाडं आहेत, त्या झाडापासून आपण जर सेंद्रिय खत जर तयार केला आणि तो जर आपण या भाजीपाल्यासाठी जर यूज केला तर डेफिनेटली तो गांडूळ खतासाठी जो पैसा लागणार होता तो देखील आपण पैसा वाचवू शकतो. तर हा जो प्रयोग आहे, या प्रयोगातून निश्चितच मला स्वतःला मानसिक समाधान आहे. आमच्या संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य DM भूत सर आणि आमच्या भूगोल विभागाचे प्राध्यापक कोळपे सर असतील, प्राध्यापक सुमन गोंडे सर असतील, प्राध्यापक भागवत गायकवाड असेल, आमचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य तात्पुते सर असतील, विशेषतः मायक्रोबायोलॉजीचे डॉक्टर संजीव क्षीरसागर आणि प्राध्यापक धनपाल चव्हाण यांना विचारत असतो मी की आपल्याला कशा पद्धतीनं भाजीपाला आपल्याला करता येईल आणि ऑर्गॅनिक मटेरियल आपण कशा पद्धतीनं खाऊ या दृष्टिकोनातून सतत गायडन्स मला त्यांचं राहिलेलं आहे. संत जनाबाई शिक्षण संस्थाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ अशा इनोव्हेटिव्ह आयडिया प्राध्यापकामध्ये कशा पद्धतीनं आणता येईल यासाठी प्रयत्नशील असतात आणि ते आमच्या पाठीमागे आहेत. आणि त्याच कारणामुळं आमच्या महाविद्यालयातील वेगवेगळे प्राध्यापक त्यांच्या विषयामध्ये वेगवेगळे इनोव्हेटिव्ह स्किल कशा पद्धतीने डेव्हलप होतील या दृष्टिकोनातून प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत. आणखीन एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे या गार्डनमध्ये जे टोमॅटोची जी झाडं आहेत, हे झाडं आम्ही काही विकत आणलेली नाही. अगदी रस्त्याच्या कडेला माझ्या सभोवताली जो कंपाऊंडचा भाग आहे, बाहेरच्या बाजूला जे रोपटे टोमॅटोचे वाढलेले होते तेच उपसले आणि तेच आम्ही लावलेले आहे. म्हणजे बाहेरून कुठून आणले नाही, नैसर्गिकरित्या जे टोमॅटोचं झाड उगवलं होतं या संपूर्ण परिसरामध्ये ते तिथून काढलं आणि ते आम्ही इथे लावलं. म्हणजे रोप देखील आम्ही निसर्गात जे वापलेलं आहे तेच आम्ही करतोय. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये साधारणतः बियाणं देखील आम्ही निश्चितच कशा पद्धतीनं कीटकनाशकाचा वापर न केलेला बियाणं जे आहे तो वापरण्याचा आमचा मानस आहे. विशेषतः रिलायन्स फाउंडेशननं जे बियाणं आम्हाला काही अंश दिलेलं आहे त्यांचा उपयोग आम्ही या बियाण्याचा केलेला आहे. परंतु त्या बियाण्यावर देखील रासायनिक खताचे कव्हर पाहिलेले आहे. माझ्या डोक्यात हे आहे की गावातलं जे गावरान बियाणं आहे तर त्या बियाणाचा वापर करून आम्ही पुढच्या वर्षी म्हणजे 2021च्या जून जुलैमध्ये ज्यावेळेस आम्ही भाजीपाला लावू तर त्यावेळेस हा भाजीपालाचं बियाणं हे गावरान ग्रामीण भागातलं आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. बियाणे देखील जे काही पेस्टिसाइड्स लावलेले आहेत कव्हर करून ते न घेता गावरान कशा पद्धतीचं बियाणं वापरता येईल याही दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करायचे आहेत. मित्रांनो, मला या ठिकाणी हा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्यासारखे अनेक असे प्राध्यापक असतील, अनेक असे शेतकरी असतील, अनेक असे विद्यार्थी असतील, यांनी आपल्या परिसरामध्ये आपल्या गावामध्ये जिथं कुठं आपल्याला जागा आहे त्या भागामध्ये अशा पद्धतीचं सेंद्रिय भाजीपाला प्लॉट तुम्ही तयार करू शकता, गार्डन तुम्ही तयार करू शकता. समजा एखाद्या व्यक्तीला खूप तीव्र इच्छा आहे भाजीपाला, सेंद्रिय भाजीपाला करायची,
आणि त्यांच्याकडे जर प्लॉट रिकामा जर नसेल तर तुम्ही छतावर प्लॅस्टिक अंतरून त्याच्यावर माती टाकून तिथं देखील चांगल्या पद्धतीचा जैविक भाजीपाला तुम्ही करू शकता आणि त्यातून एक वेगळं समाधान तुम्हाला या ठिकाणी मिळेल। यासोबतच कुंड्या देखील आहेत। कुंभाराकडून ज्या मातीच्या ज्या कुंड्या आहेत त्या मातीच्या कुंड्या जर आम्ही छतावर जर ठेवल्या, एक 8-10 जर कुंड्या आपण छतावर ठेवल्या आणि त्याच्यामध्ये 2-4 मटके असतील, 2-4 गवार असेल, 2-4 मिरची असतील, असे एकाच गुच्छ आपण टाकले तर एकाच ठिकाणाहून अशा 2-4 अशा पद्धतीचे भेंडीज तिथं उगवतात आणि तिथून तुम्हाला दर 3-4 दिवसाला भेंडी 10-15 भेंडी तुम्हाला खायला मिळेल आणि ती भेंडी खाल्ल्याच्या नंतरची चव पहा। एवढंच नाही तर एखादी टोमॅटो जो आहे तो टोमॅटो जो आता भाजीपाला टोमॅटो जो आहे तो रासायनिक खताचा वापर न करता किंवा कीटकनाशकाचा वापर न करता जो टोमॅटो आहे तो जर तुम्ही खाल्ला तर डेफिनेटली तुम्हाला चांगल्या पद्धतीची चव लागेल, तुमचं शरीर हे निरोगी राहील। तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की बाजारामध्ये जे काही भाजीपाला येतो आहे त्याची जी ग्रोथ आहे, त्याची जी वाढ आहे ती कशा पद्धतीने होत आहे आणि त्याचा परिणाम हा त्या मातीवर कसा होत आहे, त्याचा परिणाम हा आरोग्यावर कशा पद्धतीने होत आहे हे आम्हाला हे सगळं माहीत आहे। आणि मग अशा वेळेस आमची जी नीती असली पाहिजे, आमची जी धोरणं असली पाहिजे ती एन्हान्स स्किल, तुमच्या माइंडमध्ये जी स्किल आहे ती स्किल आम्ही प्रॅक्टिकली कशा पद्धतीने उपयोगात आणू शकतो याचा विचार केला पाहिजे। वसुंधरेचं रक्षण करण्याची ही एक पहिलं पाऊल आहे असं समजा आणि माझ्या सगळ्यांना विनंती अशी आहे की आपल्या वसुंधरेचं, आपल्या पृथ्वीचं आणि आपल्या मातीचं संवर्धन करण्यासाठी अशा पद्धतीचे प्रयोग जर केले तर निश्चितच पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही टाकलेलं तुमच्या पद्धतीचं ते पहिलं पाऊल असेल। आणि मला आशा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे कराल आणि यातून जे समाधान आहे, विशेषतः मानसिक समाधान असं म्हणेल, ते अतिशय मोठं आहे की पैशानं आपण विकत घेऊ शकत नाही। मी ज्यावेळेस सकाळी दात घासत याचं ऑब्झर्वेशन करत असतो, महाविद्यालयातून ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस मी पहिल्यांदा या बाजूला येतो, कुठलं एखादं झाड सुकलेलं आहे का, एखादं झाड कुठलं त्याची ग्रोथ कमी होत आहे का, हे सगळं आपण पाहू शकतो। फक्त आपली मनाची इच्छाशक्ती असली पाहिजे आणि निश्चितच ते तुम्ही कराल अशी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा करतो। या व्हिडिओला एक डिझाईन देण्याचं काम आमच्या महाविद्यालयातील बॉटनीचे जे विभाग प्रमुख आहेत प्राध्यापक रामविलास लड्डा सर, ते अतिशय चांगल्या पद्धतीचं बॅकग्राऊंड संगीत देत असतात, त्याची शटिंग चांगल्या पद्धतीने करत असतात। विशेषतः त्यांचे देखील या निमित्ताने मी आभार मानेन आणि तुमच्या सगळ्यांचे देखील मी आभार यासाठी मानेन की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच ऑर्गॅनिक फार्मिंगची एक कॉन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल। ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर, द नीड ऑफ टाइम, आम्हाला त्याची गरज आम्हाला या ठिकाणी आहे आणि निश्चितच याचा बेनिफिट अनेक शेतकरी घेतील, चांगल्या पद्धतीचे प्राध्यापक घेतील, शिक्षक असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, वकील असतील। ज्या कुणा व्यक्तीला ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर जे आहे ती करायची इच्छा असेल तर त्या सगळ्यांना हा व्हिडिओ निश्चितच आवडेल अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि विशेषतः जे आमचे विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थ्याला रोजगार सध्या नाहीये। माझं असं म्हणणं आहे की रोजगाराच्या संधी खूप आहेत, आम्ही त्या शोधल्या पाहिजेत। मी माझ्या अनेक विद्यार्थ्यांना मी म्हणत असतो की अशा पद्धतीची ऑर्गॅनिक शेती जर समजा 1 एकरमध्ये 1.5 एकरमध्ये तुम्ही जर केली आणि गंगाखेड शहरामधल्या एक 10-20 डॉक्टर असतील, 10-20 प्राध्यापक असतील, 10-20 वकील असतील, 10-20 इंजिनियर असतील, ह्या लोकांसोबत तुम्ही संपर्क साधा, त्यांचे मोबाईल्स घ्या आणि त्यांना सांगा की आमच्या शेतीमध्ये हे भाजीपाला आहे, बाजारातल्या भाजीपाल्यापेक्षा 4 पैसे जास्तचा भाव याच्यामध्ये असेल, परंतु तुमची इच्छा जर असेल तर मी तुम्हाला आणून देतो। कुठला प्राध्यापक असेल, कुठला इंजिनियर असेल किंवा कुठला वकील असेल की ह्याला हे नाही म्हणणार, ते म्हणेल ठीक आहे, तुमच्या ऑर्गॅनिक मटेरियल पासून तयार झालेलं जे भाजीपाला असेल त्याच्यामध्ये निश्चितच न्यूट्रिशन हे निश्चितच जास्त असतं, कारण मातीमधला जो ह्युमस आहे त्याचं प्रमाण चांगल्या पद्धतीनं असल्या कारणामुळं आणि सेंद्रिय पद्धतीनं भाजीपाला असेल, फळबाग असेल
ते एक उत्पन्न चांगल्या पद्धतीत केलं असल्या कारणामुळे आरोग्य देखील त्यांचं चांगलं राहील हे त्यांना ते जाणकार आहे. आणि अनेकांना हे करण्याची इच्छा आहे परंतु वेळ नसतो. आणि मग अशा वेळेस ज्यांना उद्योगाची संधी आहे अशा विद्यार्थ्यांनी याच्याकडे घुसलं पाहिजे, याच्याकडे पाहिलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे, तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन केलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्यातून तुमचा छोटासा उद्योग या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्याला निश्चितच होईल. एक तुमच्या डोक्यामध्ये प्रेरणा येईल, तुमच्या डोक्यामध्ये क्लिक होईल की चला आपण अशा पद्धतीचा उद्योग आपण करू शकतो. कुठल्याही शहरामध्ये असे लोक आहेत की ते ऑर्गॅनिक मटेरियल पासून तयार होलेलं फळबागा असेल, भाजीपाला असेल किंवा गहू ज्वारी फूडग्रेन्स असतील ते खायला तयार आहे, त्यांची इच्छा आहे. परंतु त्यांना चांगल्या पद्धतीचं आपण प्रोडक्ट्स दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस सेवा आपण चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस निश्चितच तुम्हाला एक उद्योग तुम्हाला करता येईल, त्यातून 4 पैसे तुम्हाला मिळतील. हा उद्देश या ठिकाणी आहे. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन आहे, मी चांगला भाजीपाला खातो आहे, सेंद्रिय खतापासून तयार झालेला भाजीपाला खातो आहे आणि माझ्या विद्यार्थ्याला आणि जो कोण हा व्हिडिओ ऐकेल त्या विद्यार्थ्याला त्या व्यक्तीला या व्हिडिओपासून प्रेरणा मिळेल, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की ह्या ज्या शेंगा आहेत ह्या शेंगा तुम्ही पहा, ह्याच्यामध्ये काय तेज आहे. आणि हे ज्यावेळेस आम्ही अनेक वेळेस हे कधी कधी कच्चं देखील खाण्याचा प्रयत्न करतो. आता चवळी असेल किंवा भेंडी असेल हे आम्ही कच्चं खाण्याचा प्रयत्न करतो. हे पहा या ठिकाणी हे मिरच्या आहेत, आकारानं थोडेसे लहान आहेत परंतु हे कसल्याही पद्धतीचं रासायनिक खत आणि कसल्याही पद्धतीचं पेस्टिसाइड न वापरता हे तयार झालेलं आहे. आणि मग ते आपण उत्पन्न केलेले जे काही भाजीपाला आहे तो खाण्यामध्ये खूपच एक वेगळं समाधान आहे. आणि मला आशा आहे की यापासून निश्चितच फायदा या ठिकाणी होईल. आणि सगळ्यांनी जे कोण व्हिडिओ हे पाहत आहेत त्या पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीचा ऑर्गॅनिक भाजीपाला आपल्या घराच्या सभोवताली असलेली जी रिकामी जागा आहे ती शोधल्यावर सापडतं. ती रिकामी जागा तुम्ही पहा आणि तिथं ऑर्गॅनिक भाजीपाला गार्डन तयार करा, अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद.